हाय फ्रेंड, तर आज आपण सुतारफणी आणि मैसूरची करंजी करणार आहेत। त्यासाठी आपण मैसूर आणि सुतारफणी घेतलेले आहे आणि अशा प्रकारे म्हणजे बारीक करून घेतलेले आहेत। इकडे मैदा पण आपला मळून झालेला आहे मोहन घालून, आणि इकडे थोडेसे ड्रायफ्रूट घेऊन सुतारफणी आणि मैसूरमध्ये मिक्स केलेले आहेत। इकडे मैद्याची पारी लाटून घेतलेली आहे आणि त्या करंजीच्या साच्याच्या साहाय्याने करंजी करून घेतलेली आहे। आणि नंतर अशा प्रकारे आपल्या करंज्या झालेल्या आहेत। इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये करंज्या सोडलेल्या आहेत अशा प्रकारे, आणि मग नंतर त्या मस्त सोनेरी कलरच्या होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत। बघा तर कशा वाटतात, मस्त ना। अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा खायला पण सुंदर लागल्या त्या, तर तुम्ही पण अशा प्रकारच्या करंज्या करून बघा। बाय।